मित्रांनो, आज करूया मटार पालकची भाजी। पहिल्यांदा तेल घेऊया थोडा। तेल जरा गरम झाला की त्याच्यात मोहरी आणि जिरा घालूया। ह्याच्यात आता थोडी मोहरी घालूया। मोहरी जरा गरम झाली की आपण त्याच्यात थोडासा जिरा घालूया। जरासा जिरा घातले मी आता। आला लसणीची पेस्ट घातली आता मी याच्यात। आला लसूण बारीक धोडून त्याच्यात घातलेला आहे आता। आणि थोडेसे मिरची घालतले आता मी। जरा ढवळून घेऊया नाहीतर जळताल आता। आणि तो कांदो घालते। जरासा परतून घेते मी। कांदो जरासो गुलाबसर झालो तर आपण त्याच्यात मटार घालूचे असं। ह्याच्यात मी आता हे मटार घेतलंय, वाटीभर मटार असत हे घालते मी त्याच्यात। आणि हे पण जरा तळसून घेऊया। आता आपण त्याच्यात थोडीशी हळद घालूया आणि थोडासा मीठ घालूया। मीठ घातला की कांदो आणि मटार असा तर जरा लवकर शिजताला आणि नरम जाताला। जरासा मी ढवळतोय। हे आता जरा 2 मिनिटं असं मंद आचेर गरम करीत ठेवतले। आता आपण मी हे 2 बटाटे घेतलेले असत आणि ते चिरून पाण्यात टाकलेले असत। म्हणजे काय, बटाट्याचा जो स्टार्च असा तो सगळं त्या पाण्यात उतरतलो आणि आपण मोठे जाऊचो नाही, जाड जाऊचो नाही आणि बटाटे लवकर शिजतले। हे मी बटाटे घेतलेले असत हे पण मी ह्याच्यात घालते आणि जरासे हळूवार असे मंद आचे ते का गरम करूचे असत, शिजवचे असत। हे हळूवार असे मी एका परतून घेते। ह्याच्यात आपण पाणी घालायचं नाही, हळूवार फक्त मंद आचेर असा शिजवून द्या। ह्याच्यात मीठ असा त्यामुळे बटाट्यातून थोडा थोडा पाणी येताला आणि तितक्याच पाणी पुरे। अशी 2 मिनिटं एका बंद करून मी आता गरम करीत तसाच ठेवतले। हे आता मी जरा बंद करून ठेवते म्हणजे या जरा लवकर शिजतात। आता बघूया बटाटे शिजलेत की नाही। मी आता ही जरासो बटाटो याच्यात दाबून बघतोय। बटाटो कुस्करूक येईलो म्हणजे बटाटो शिजलेलो। आता बटाटे आणि मटार शिजलेली आ। मी आता कापून ठेवलेला पालक जो असा तो हळूहळू करून याच्यात घालते। आणि आपण आता हा पालक ढवळून घेऊचा, फक्त परतवायचा असा, पाणी घालायचं नाही त्याच्यात। हो, आता पालक हळूहळू करून आपण परतवायचा असा। पालक 2 मिनिटात लगेच शिजतलो त्यामुळे पूर्वी बटाटो आणि मटार जो असा तो शिजणं महत्त्वाचा। अशीच परतवून भाजी शिजवची आहे आपल्या। तुमका वाटतला खाली भाजी जरा जरा चिकटता असा, या बघा। पण ही भाजी जरा शिजली काय सुटतली आणि एकजीव जातली। ही बघा हळूहळू अशी भाजी परतत रवाक जाई। आणि 2 मिनिटं आपण त्याका आता बंद करून पालक बिना पाण्याचं असंच शिजवूया।
पालकमध्ये पण पाण्याचं प्रमाण भरपूर असा, त्यामुळे बघा तुम्ही अजिबात पाणी घाली नसताना सुद्धा इतक्या पाणी येईल याच्यात. हळूहळू आपण आता अशीच बंद करून 2 मिनिटं बंद करून ठेवूया. हे आता बघूया आपण. ह्या बघा पालक जरा जरा शिजत येईल. 2 मिनिटं अशीच ठेवून मी बंद करतले गॅस. मग आपली भाजी तयार जातली 2 मिनिटं. आपण जरा 2 मिनिटं या झाकूनच ठेवूया, म्हणजे काय विटामिन्स आणि मिनरल्स जे पाण्यात विरघळतात ते आतमध्येच रवतले. आता बघूया भाजी शिजली की नाही. ही बघा भाजी आणि आपली तयार झालेली आहे. आता आपण गॅस करूया बंद आणि सर्व करूया. ही भाजी झालेली आहे आपली. वा, मस्तच झाली. मित्रांनो, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.